जेव्हापासून मोदींनी सांगितले पेट्रोल कमी वापरा तेव्हापासून प्रत्येक पेट्रोल पंपावर गर्दी ही आहे. तर नमस्कार मंडळी, तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. मग काय भरदासने घेतलो आणि पहिला आलो पेट्रोल पंपावर आल्यावर इथं पेट्रोलला गर्दी ढीक झालेली. कारण मोदींनी त्यांनी सांगितलेलं पेट्रोल कमी वापरा, सोनं बिनं घेऊ नका. मग म्हटलं आता काय खरं नाही, जेवढे मिळतं आहे तेवढे पेट्रोल घाल्या. मग इथं एकदाचा नंबर आला पेट्रोल टाकाय. मग म्हटलं टॉकी फुल करा. पैसे दिला, टॉकी फुल केली आणि इथनं आलो आम्ही बरोबर होंडाच्या शोरूमला. आता तुम्हाला कळालं असेल. मग इथं आल्यावर आम्ही पहिला बघितली युनिकॉर्न, सगळ्यांची मार्केट गाजवलेली युनिकॉर्न. मग इथं युनिकॉर्न त्यांनी बघितली. मग काय वेटिंग होतं 2 महिन्याचं. इथनं बघून आला. मग म्हटलं आता सगळं आवरलं. मग टाटा बाय केला होंडा शोरूमला. मग तिथनं आता काय आलो ॲथर शोरूमला. इथं आल्यावर गाडी बिडी सगळी बघितली. तर पेट्रोल कमी वापरायचं म्हटल्यावर मग आता म्हटलं जरा इलेक्ट्रिक गाडीकडे बघूया. मग तिथून आत आलो पहिला लक्ष गेलं ह्या गाडीकडे. ही जरा युनिक गाडी होती बघितलेली. मग तिथनं म्हटलं आता जरा गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेऊया. गाडी बी बघा तुम्ही आणि कमेंट करून सांगा. मग तिथनं काय आम्हाला ही आली टेस्ट ड्राईव्हला ही गाडी आलेली. म्हटलं आता याचं स्पीड बिड चेक करूया. मग तिथनं काय गाडीची किल्ली सगळी चालू केली. म्हटलं आत्ता चायाचं चला. मग तिथनं काय पहिला गाडी बिडी चालू केली. पहिला एक इको मोडमध्ये, नॉर्मल मोडमध्ये आणि रॅप मोडमध्ये टाकलो गाडी. तिथनं कधी 90 किलोमीटरला 90ला गेली समजायच नाही. त्याचं लास्ट स्पीड 91 होतं. 91च्या वर काय गाडी जाय नाही. तिथनं गाडी बिडी मारली. मग काय गाडी टॉप होती तर विषय करून चाललं नाही इलेक्ट्रिकचा. मग भरदासने म्हटलं आता तुम्ही एकदा ट्राय करा, बघा म्हटलं गाडी पळत्या काय कशी, कम्फर्ट जरा बघून घ्या म्हटलं. मग तिथनं भरदा बसलं, गाडी चालू आणि बघा म्हटलं आता गाडी बिडी. मग म्हटलं भरदा कम्फर्ट भारी म्हणालं. चला म्हटलं आता जाऊया. मग काय भरदासने बी गाडी आवडली. मग तिथनं लावली पार्किंगमध्ये आणि आत आलो शोरूममध्ये. तिथं आल्यावर मग जरा कलर बघितलं कुठलं काय कलर आहे. ते कलर काय जरा बेस्ट वाटलं, त्यात काय विषय नाही कलरमध्ये. मग तिथनं यांच्याकडनं चिठ्ठी घेतली सगळी, काय सह्या बिया केल्या आणि तिथनं आलो आम्ही सरळ यामा शोरूमला. यामा शोरूममध्ये आल्यावर मग इथं काय आपल्या त्या जेडार बिडार XSR बाकीच्या सगळ्या गाड्या आहेतच. मग ही सगळी आतली ही होती. सगळ्या गाडीला काय गाडबीड बसवाली. मग तिथनं आलो सरवंदाच्याकडे. सरवंदाने एक आम्हाला चिठ्ठी दिली. मग ती पण चिठ्ठी घेतली आणि म्हटलं आता बघा म्हटलं काय आपल्या. तर भावानं तुम्ही कमेंट करून सांगा सगळ्यात भारी गाडी कुठली. युनिकॉर्न म्हणजे युनिकॉर्न असं मला वाटतं. तुम्ही बी कमेंट करून सांगा. तर भावानं तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. तर भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.